मिरजेत अतिक्रमण हटाव मोहीम, गरिबांवरच कारवाई, मोठ्यांवर का नाही असा हातगाडीधारकांचा सवाल, व्यापाऱ्यांचा महापालिकेवर दुजाभावाचा आरोप। मिरज शहरातील कर्मवीर भाऊराव चौक तसेच मिशन हॉस्पिटल ते एसटी स्टँड रोड या परिसरातून आज मिरज महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने अतिक्रमण हटवण्याची मोहीम राबवली। या कारवाई दरम्यान रस्त्यालगत उभ्या असलेल्या अनेक हातगाड्या हटवण्यात आल्या तर काही अतिक्रमणही हटवण्यात आले। स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे की शहरातील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी आणि रस्ते मोकळे करण्यासाठी अशी कारवाई आवश्यक आहे, मात्र ती केवळ अधूनमधून न होता नियमितपणे राबवणे गरजेचे असल्याची मागणीही करण्यात येत आहे। दरम्यान कारवाईत ज्यांच्या हातगाड्या हटवण्यात आल्या त्या लहान व्यावसायिकांनी महापालिकेच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली। आमच्यासारख्या गरीब व छोट्या व्यापाऱ्यांवरच कारवाई केली जाते, मात्र मोठमोठ्या हॉटेल्स, अपार्टमेंट्स, मॉल्स आणि इतर प्रभावशाली व्यक्तींनी केलेल्या अतिक्रमणावर कारवाई करण्याचे धाडस महापालिका दाखवत नाही असा आरोप काही व्यावसायिकांनी केला। तसेच एसटी स्टँड चौक तसेच रेल्वे स्टेशन परिसर, किसान चौक, किल्ला रोड, महापालिका परिसर तसेच इतर अग्निशमन दलाजवळील फळ विक्रेते आणि इतर अतिक्रमणांवर सातत्याने कारवाई होत नसल्याचा दावा व्यापाऱ्यांनी केला। काहींनी महापालिका काही लोकप्रतिनिधींच्या दबावाखाली काम करत असल्याचा आरोपही केला, मात्र या आरोपाबाबत महापालिकेची अधिकृत भूमिका अद्याप समोर आलेली नाही। शहरातील अतिक्रमण हटवण्याची मोहीम सर्वांसाठी समान निकषावर आणि नियमित राबवण्यात यावी अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे। माझं नाव संदीप ओंडमाने आहे, मी सामाजिक कार्यकर्ता आहे। माझा पण गाडा तिथं तुम्ही फोडलेला आहे, त्याचा विषय नाही। तुम्ही मॅडम तुम्ही सगळ्यांचं फोडलेलं आहे, तुम्ही सरसकट काढा, तुम्ही सरसकट काढायचं, सरसकट काढायचं, सरसकट काढायचं, सरसकट काढा। सगळ्यांची फोडायचं ना, यायचं ना फोडत, माझं दुकान कशाला फोडलं तुम्ही? फोडायचं तुमची लोकं सांगता तुम्ही पट्ट्याच्या आत लावा म्हणून, तुम्ही एकाने करायचं नाही तर तुम्ही गरीब बघून तुम्ही नाही ना मॅडम, सगळ्यांवरती कारवाई झाली पाहिजे। तुम्हाला दाखवतो, शूटिंग करा सगळी।